कर्जमाफीचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सादर करण्यात आलेला आहे। मोठी बातमी तुम्ही पाहताय, कर्जमाफीचा अहवाल आता मुख्यमंत्र्यांना सादर झालेला आहे। या अहवालामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण पाहतो शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं अवकाळी पावसामुळे, जास्त पावसामुळे। त्या संदर्भात आता कर्जमाफीचा मोठा निर्णय सरकारने घेतला। आता कर्जमाफीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर झालेला आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। अमेरिकेने युद्धविराम वाढवलेला असून होर्मुझची नाकाबंदी कायम आहे। ट्रम्प म्हणाले नाकाबंदी उठवल्याशिवाय चर्चा नाही, असे इराण सुद्धा ठाम आहे। राज्यामध्ये 2.5 लाख कोटींची गुंतवणूक करण्यात आलेली असून 1 लाखांवरती रोजगार प्राप्त। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, 18 प्रस्तावांना यावेळी मंजुरी देण्यात आली। आता प्रज्ञक येथील तुमच्या दारी जनगणनेची जय्यत तयारी सुरू आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1 मे पासून स्वयंगणना, 16 मे पासून प्रत्यक्ष घरगणना होणार। निवासी उपजिल्हाधिकारी गुरव यांच्याकडून माहिती देण्यात आली। अवकाळी पावसाचा उच्छाद, पहाटे 4 तास पाऊस पडल्यामुळे कोल्हापूर परिसरामध्ये उकड्यांपासून नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे। विजेचा कडकडाट होत असून सोसाट्याच्या वाऱ्याने झाडे पडली, तसेच फ्लेक्स सुद्धा पडले। कमाल जमीन धारणा जमीन वर्ग 2 मधून वर्ग 1 करणार, राज्य मंत्रिमंडळाची मान्यता। 1,09,868 लाभार्थ्यांना दिलासा। केळी ही कवडीमोल, उत्पादन खर्च लाखोचा। सरकारने केळीला हमीभाव देण्याची उत्पादकांमधून मागणी केली जाते। कांदा पिकांसह फळबागांना अवकाळीचा मोठा धोका असून पावसाच्या सावटाखाली शेतकरी असून कांदा झाकणीसाठी धांदल उडालेली आहे। विमा कंपनीकडून बळीराजाच्या जखमेवरती मीठ चोळण्यात आले। मंगळवेढ्यामधील 30,000 शेतकऱ्यांचा विमा अडकला। कांदा उत्पादकांची रक्कम फक्त पोर्टलवरती देण्यात आली। सरकारचे नियंत्रण सुटले। वर्षभरामध्ये पशुपालकांच्या 4.25 लाख तक्रारींचे निवारण करण्यात आले। दुर्गम भागामधील 35,000 पशुपालकांना लाभ मिळाला। गोल्डन अवरमधून 64,000 पशुपालकांना जीवनदान। अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याने छत उडाले, झाडे उन्मळून पडली। कुंभोज, खोची, कासरवाडी परिसराला मोठा तडाखा बसला। फळबागांना सुद्धा फटका बसला। खांब कल्ल्याने वीज सेवा सुद्धा खंडित झाली। जोरदार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे। शाहूवाडी, पन्हाळा तालुक्याला तडाखा बसला। वीट व्यावसायिकांनाही मोठा फटका बसला। आवर्तन नसल्याने शेतीला फटका बसलेला आहे। तलावामध्ये केवळ 40% साठा उपलब्ध असून पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा मोठी पायपीट होत आहे। कांदा पिकाने शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेला असून कवडीमोल दर, साठवण आणि विक्री पद्धतीमध्ये बदल आवश्यक ठरणार। शेतीवरती संपाचे सावट असून शेतकरी चिंतेमध्ये सापडले। बियाणे खरेदी, खतसाठा, कीटकनाशकांची पडणार कमतरता। नैसर्गिक शेतीतून कांद्याचे विक्रमी उत्पादन। चौधाने येथील लक्ष्मीताई मोरे यांनी घेतले एकरामध्ये 200 क्विंटल उत्पन्न। मालेगाव परिसरातील 5 महिन्यांपासून ऊस बिले रखडलेले असून आमदार चव्हाण आक्रमक झाले। शेतकऱ्यांची देयके 3 मे पर्यंत देण्याची कारखाना प्रशासनाला अल्टिमेट देण्यात आला। वाढत्या उष्म्यामुळे कुक्कुटपालन व्यवसाय धोक्यामध्ये सापडलेला असून कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे। पोल्ट्री व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होते, तसेच पिल्लांना उष्णतेची झळ बसते। सिल्लोड तालुक्यातील सिंचन विहिरींमध्ये अनियमिततेचा आरोप केला जातोय। चौकशीशिवाय निधी अनुदान अदा न करण्याची मागणी केली जाते। भूजल पातळीमध्ये सरासरी 1 मीटरने सुधारणा झालेली असून जालना जिल्ह्याची भूजल पातळी 8.34 वरून 7.33 मीटरवरती गेली। उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईची तीव्रता घटण्याची चिन्हे दिसून येत आहे। तूर ही 7,750, रेशीम कोशाची 61,000कडे झेप घेण्यात आले। जालना बाजार समिती हरभरा आणि सोयाबीनचे दर स्थिरावलेले आहे। सौरपंप तक्रार निवारण शिबिराला प्रतिसाद मिळतोय। 85 शेतकऱ्यांच्या तक्रारीचा जागेवरती निपटारा करण्यात आला। पावसाने शेतीपिकाचे मोठे नुकसान झालेले असून धाराशिव परिसरामध्ये पंचनामे करा, आमदार पाटील म्हणाले। धारूर, बावी, खामसवाडीमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले। कर्जमाफीची अंमलबजावणी कधी होणार, शेतकऱ्यांच्या नजरा लागू नये। राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी बहुप्रतीक्षित कर्जमाफीची घोषणा केली असले तरी अंमलबजावणीतील संत गतीमुळे बळीराजाची चिंता वाढल्याचे चित्र दिसून येत आहे। माहूर तालुक्यामध्ये टंचाईचा कहर सुरू असून मागील आर्थिक वर्षामध्ये जलजीवन मिशनला निधीच नाही। महिलांचा पंचायत समितीमध्ये ठिय्या आंदोलन। किनवट तालुक्यामध्ये हळद काढणी अंतिम टप्प्यामध्ये असून रोग प्रादुर्भावामुळे उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जाते। दर मात्र समाधानकारक।
कोसळल्यामुळे हळद पेटून निषेध व्यक्त करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरती आंदोलन करण्याचा देण्यात आला इशारा. कापूस भाव वाढल्याने आयात शुल्क काढा. सूत आणि कापड उद्योगांची मागणी केली जाते. सरकारवरती दबाव आणला जातोय. कापसाची टंचाई भासत आहे. इंडोनेशियाकडून खत आयातीची चाचपणी. खरीपामध्ये खत टंचाई टाळण्यासाठी केंद्राचा प्रयत्न सुरू आहे. पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. किसान क्रेडिट कार्ड असून सुद्धा शेतकऱ्यांना कर्ज मिळवणे अवघड झालेले आहे. कृषी मंत्री चौहान म्हणाले, ग्रामीण कर्ज सुविधा व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. तेलबियामध्ये 2035 पर्यंत आत्मनिर्भरतेचे लक्ष्य असून डॉक्टर DK यादव म्हणाले, कृषी महाविद्यालयामध्ये भुईमुग सुधार प्रकल्पाची वार्षिक बैठक घेण्यात आली. सौर ऊर्जा ग्राहकांना आणखी एक शॉक बसलेला असून आता वीज शुल्क कर सुद्धा द्यावा लागणार. राज्य सरकारकडून विशेष समितीची स्थापना करण्यात आली. ऊसाचे बिल 14 दिवसामध्ये न दिल्यास 15% व्याज लागणार. इथेनॉलला सुद्धा मिळणार साखरेचा दर्जा. केंद्र सरकारची मोठी घोषणा. कुक्कुटपालन पशुपालन करणाऱ्यांना आर्थिक आधार मिळतोय. पशुसंवर्धन विभागाची पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड योजना मोहीम राबवली जाते. 60% व्याज सवलत मिळते. राज्यामध्ये नैसर्गिक शेतीला चालना मिळत असून 85,000 हेक्टर सेंद्रिय पिकांखाली सर्वाधिक प्रमाण लातूर अमरावती भागामध्ये नैसर्गिक शेती मिशनमधून जिल्हानिहाय शेतकऱ्यांचे गट स्थापन केले जात आहे. वायदे बाजाराचा सकारात्मक कल असून हळद दरामध्ये तेजीचे संकेत दिसून येत आहे. सध्या हळदीची स्पॉट किंमत सुमारे 14,924 रुपये प्रति क्विंटल आहे. कचऱ्यापासून ऊर्जा व खत निर्मिती कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण राबवले जाणार. राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय घेण्यात आला. 500 कोटींची तरतूद करण्यात आली. प्रकल्प PPP तत्वावरती राबवणार. पाण्याच्या स्रोतांचे प्रदूषण कमी होणार असून रोजगारबरोबरच संपत्ती निर्माण होणार. IT क्षेत्रामधील मंदीने गृहखरेदीला ब्रेक लागलेला असून पुणे मुंबईमध्ये विक्री घटली. देशातील प्रमुख 8 शहरांमधील विक्रीमध्ये 4% घसरण झालेली आहे. नोकरी कपात आणि नवीन भरती संत पडल्याचा परिणाम होतोय. नोकरदार सध्या नवीन घर घेण्याचा निर्णय पुढे ढकलतायत. महागड्या घरांना मात्र मागणी वाढलेली आहे. मूर्तिजापूर तालुक्यामधील पशु आरोग्य सेवा व्हेंटिलेटरवरती आहे. 8 ते 10 पदे रिक्त असून मनुष्यबळाचा तुटवडा भासतोय. नव्या आकृतीबंधाची अंमलबजावणी रखडलेली असून शासन निर्णय कागदावरतीच आहे. 3 ते 6 दिवसाआड पाणी असून अकोल्यामध्ये कृत्रिम पाणी टंचाई भासत आहे. हद्दवाड भागामध्ये आठवड्यातून नळ येत असून 90 केवळ 83 MLD पुरवठा होतोय. अकोला जिल्ह्यामध्ये 18% पीक कर्ज वाटप करण्यात आलेले असून गतवर्षीपेक्षा 1% जास्त पीक कर्जाचे वाटप करण्यात आले. 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. सोयाबीनसाठी 59,000, ऊसासाठी 2.5 लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज वाटप केले जाणार. नगदी, अन्नधान्य, भाजीपाला व फळबाग पिकांना दिलासा मिळतोय. जिल्हानिहाय कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. सातपुड्याची लाईफलाईन धोक्यामध्ये सापडते. वनव्यांच्या तांडवामध्ये वनस्पतींची होडी होते. उपाययोजनांचा अभाव हा नैसर्गिक आपत्ती. वनक्षेत्रातील पर्यावरणीय साखळी होते भस्मसात. महागाईने दुधाचा धंदा नसला. पशुखाद्यामुळे खिसा साठला. दूध उत्पादक शेतकरी दुहेरी संकटामध्ये सापडले. पशु सांभाळणे सुद्धा आता कठीण झाले. व्यवसाय कोलमडतोय. व्यापाऱ्यांची चांदी होते. बळीराजा मात्र उपाशी आहे. कापूस विक्री केल्यानंतर भावामध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. कमी दरामध्ये विक्री केल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय. सध्या स्थितीमध्ये 8,500 रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळतोय. विम्यापोटी 15.86 कोटी रुपये भरले. भरपाईसाठी 1.9 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. संकेतस्थळावरती एकाच महसूल मंडळाचा उल्लेख केला गेलाय. यादीमध्ये नाव नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होतोय. वाशिम जिल्ह्यातील हजारो कुटुंबांना घरांची प्रतीक्षाच आहे. 69,000 घरकुलांना मंजुरी मिळालेली असून केवळ 6,450 घरकुलांचे काम पूर्ण झालेले आहे. चिया उत्पादक शेतकरी मालामाल झालेले असून रिसोडामध्ये प्रति क्विंटलचा दर हा 18,000 रुपयांवरती पोहोचलेला आहे. वाढत्या दरामुळे चियाच्या लागवड क्षेत्रामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. देपूड परिसरामधील मयत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे वारस वाऱ्यावरती पडलेले आहेत. 2.5 महिन्यांपासून अनुदान हे रखडलेले आहे. यंदा सोलापूर जिल्ह्यामध्ये 1,41,000 मेट्रिक टन रासायनिक खत शिल्लक आहे. महाडीबीटीमुळे अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित आहे. कृषी क्षेत्रातील मागण्यांसाठी कृषी मंत्र्यांना निवेदन देण्यात आले. आरटीसाठी बोगस भाडे करारपत्र. चौकशीनंतर विद्यार्थ्यांना ग्रीन सिग्नल मिळाला. पालकांचे लक्ष. 34 शाळांमधील 322 प्रस्ताव. 227 विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू करण्यात आली. भीमा नदी कोरडी असून पिके करपू लागली. सुस्ते परिसरामध्ये पाणी टंचाईचा फटका बसतोय.
बापरे, सोलापूर जिल्ह्यातील 7 तालुक्यांमध्ये मनरेगाची कामेच नाही, पोट कसं भरायचं, मजुरीमध्ये वाढ नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. खासगी बांधकामावरती जाण्यास प्राधान्य. शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट ठरणार आहे. ऊसाचे बिल 14 दिवसामध्ये न दिल्यास 15% व्याज, इथेनॉलनंही मिळणार साखरेचा दर्जा. केंद्र सरकारने निर्णय घेतला. पाटोदा परिसरामध्ये कांदा काढणीला वेग आलेला असून मजुरी वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे. कांदा ठेवायचा की विकायचा, शेतकरी संभ्रमामध्ये सापडले. मजूर टंचाईने अंतिम टप्प्यातील कांदा काढणी ठप्प झाली. शेतामध्ये राहिलेल्या कांदा पिकांचे मोठे नुकसान होत आहे. उष्णतेमुळे मजुरांची कार्यक्षमता कमी. कर्जमाफी रखडली असून पीक कर्जावरती अनिश्चिततेची सावट. वळवणसह पुनन खोऱ्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. मान्सूनवरती एल निनोचे सावट असून पाणी जरा जपून वापरा. जून-ऑगस्टमध्ये पावसामध्ये खंड पडण्याची शक्यता वर्तवली जाते. जलसंपदा विभागाचा महापालिका प्रशासनाला अलर्ट देण्यात आलेला आहे. कुंभमेळ्यामध्ये अखंड वीजपुरवठा करण्याचे महावितरणाचे नियोजन असून 250 कोटींचा आराखडा. नाशिक, त्र्यंबकेश्वर बरोबर कावनाईमध्ये क्षमतेत वाढ झालेली आहे. आवास योजनेचे घर हवे तर एकाच वेळी 1 लाख रुपये भरा. कर्ज मिळवून देण्यासाठी कंत्राटदारांची समन्वय ठेवावा. मनपा आयुक्तांकडून सूचना. मराठवाड्यामध्ये सोयाबीनसाठी 28 तर ऊसासाठी 74,000 रुपयांपर्यंत पीक कर्ज. गतवर्षीपेक्षा कर्ज मर्यादेमध्ये 10 ते 25% वाढ करण्यात आली. ढगाळ वातावरणाचा फटका बसतोय. आंबा स्वस्त झालेला असून पण उठावच नाही. शेतामध्ये लाल चिखल झाल्यावरती टरबूजाला मागणी वाढली. जिल्हाधिकारी शेतकऱ्यांसाठी थेट बाजार समितीमध्ये धडकले. हळद उत्पादकांशी साधला संवाद. हिंगोली परिसरामध्ये अकस्मात भेटीने प्रशासनाची धावाधाव झाली. विद्यार्थ्यांना मिळणार परीक्षा शुल्काचे 5 कोटी रुपये. लातूर जिल्ह्यातील 75,000 विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळतोय. खरीपामधील नुकसानीमुळे राज्य मंत्रिमंडळाचा हा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डवरती मिळणार 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज. व्याजदर हा 0 असणार. पशुपालकांची पैशांची चिंता आता दूर होणार. भरड धान्य योजनेचा बोजवारा. बियाणे खते गोदामामध्ये पडू नये. कृषी विभागाचा ढिसाळ कारभार. रब्बी हंगाम संपत आला तरी वाटप नसल्याने संताप व्यक्त होतोय. धाराशिवमधील कांक्रबा परिसरामध्ये अवकाळी पावसाने फळबागांचे मोठे नुकसान केले. नाफेडची ढिसाळ व्यवस्था. हरभरा खरेदी केंद्रांना ग्रहण लागले. बारदाण्याअभावी खरेदी ठप्प झाली. 3,000पेक्षा अधिक शेतकरी प्रतीक्षेमध्ये आहे. पीक विम्याची रक्कम 15 दिवसांमध्ये द्या, अन्यथा आंदोलन करू. आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी दिला इशारा. कृषी वीज ग्राहकांसाठी स्वतंत्र MSCB सोलर ॲग्रो पॉवर कंपनी. महावितरणाच्या पुनर्रचनेला वेग आला. KYCच्या नावाखाली गॅसधारकांची होते अडवणूक. पहाटे 3 वाजल्यापासून रांगा लागताय. भरोनामध्ये नागरिक हैराण झाले. साकोलीमध्ये वनाधिकार शेतकऱ्यांचे आमरण उपोषण मागे घेण्यात आले. धान खरेदी, थकीत देयके व जमीन हक्कांसाठी 28 शेतकऱ्यांचा लढा सुरू होता. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.